काही नाही काय कार्यक्रम चालूच असतो। रोज आम्ही रील बघतो, अर्धा तासाने दुसरं रील येतं। अजय एवढी काम कशी काय करतात रे? आपल्या सर्वांचे लाडके। तर आता या ठिकाणी उपस्थित असलेले आपले 8 दिवसापासून आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित केल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केल्यानंतर या विधानसभा मतदारसंघातील 10 जिल्हा परिषद मतदारसंघ, त्या 10 जिल्हा परिषद मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा कसा फडकेल यासाठी सर्व नियोजन करून या 10 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आढावा बैठकीचा कार्यक्रम आयोजित केला। त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा थळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये न भूतो न भविष्य अशी सभा पार पडली। छोट्या शेठ यांच्या मतदारसंघात आवाज येथे मोठी सभा झाली आणि आता तिसरी आढावा बैठक अंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये होत आहे। मित्रांनो, या जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2-4 दिवसांमध्ये डिक्लेअर होणार आहेत आणि त्या निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाची उमेदवार यांना कसे निवडून आणायचे यासाठी आपण सर्व नियोजन, आपण सर्व कार्यकर्त्यांना एकत्ररित्या घेऊन पक्षाचा उमेदवार निवडून कसा येईल यासाठी आपण प्लॅनिंग करत आहोत। या अंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाची, म्हणजे आता त्यावेळेच्या शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती। 1992चा जर काळ वगळता येथे पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाने राज्य केला। 97 साली शेतकरी कामगार पक्षाच्या सुप्रिया पाटील इथे 8,500 मतांनी निवडून आल्या। त्यानंतर 2002 साली हा मतदारसंघ जयंत पाटलांनी आताच्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीच्या ताब्यात दिला। काही लोक असे सांगतात की हा आमचा बालेकिल्ला, की बावनकुळेंनी माझी तिकीट फायनल केली, पण त्यांना माहित नाही की इथे आमचा 53 खोली महेंद्र शेठ बसलेला आहे, त्याही सीट आमची डिक्लेअर केलेली आहे, हे लक्षात असू द्या। गेल्या 10 वर्ष ज्या परीने आम्ही 92 सालापासून या विभागामध्ये त्यावेळेच्या शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात माझ्या सर्व गावातील तलावातील सर्व, म्हणजे त्यावेळेच्या काँग्रेस, नंतरच्या राष्ट्रवादी असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, त्याच्या परीने शेतकरी कामगार पक्षासाठी फाईट करत होते, शेका पक्षाच्या विरोधात फाईट करत होते। त्यानंतरचा आज गेल्या 2 वर्षापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली। त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या विधानसभा मतदारसंघातून शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आपण लीड घेऊन दिला। त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली। त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 32 ते 3,200 मतांची लीड आमदार महेंद्र शेठ दळवी यांना आपण दिली। मित्रांनो, जे कोणी सांगतात की हा आमचा मतदारसंघ बालेकिल्ला आहे, बालेकिल्ला होता, परंतु मी माझं त्याला सांगणं आहे की तो बालेकिल्ला शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांचा बालेकिल्ला होता। कारण जयंत पाटलाच्या जीवावर तुम्ही या ग्रामपंचायत सदस्य झालात, जयंत पाटलाच्या जीवावर तुम्ही पंचायत समिती सदस्य झालात, जयंत पाटलाच्या जीवावर तुम्ही सभापती झालात, जिल्हा परिषद अध्यक्ष झालात, अर्थ बांधकाम सभापती झालात आणि आमदार सुद्धा झालात। ते जयंत पाटलाच्या पुण्यावर तुम्ही झालेला आहात। त्यामुळे तुम्ही हा बालेकिल्ला अंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघ आमचा आहे हा सांगण्याचा तुमचा अधिकार नाही। कारण तुम्ही सख्या मामाचे होऊ शकत नाही, सख्या भावाचे होऊ शकत नाही, सख्या मामा सासऱ्याचे होऊ शकत नाही, ते तुम्ही सामान्य जनतेचे काय होणार? आज माझं या मतदारसंघातील सर्व जनतेला आव्हान आहे
कारण आजपर्यंत हा मतदारसंघ काय कोणाचा जाहीरदारी नाही की हा मतदारसंघ आमचाच आहे, आम्हीच लढवणार, आमची सिटिंग सीट आहे. या जनतेने आता सर्व दाखवून दिलेलं आहे आणि दाखवणार आहे. फक्त निवडणूक या मतदारसंघामध्ये अनेक प्रकल्प येत होते. त्या प्रकल्पांना विरोध कोणी केला? त्या प्रकल्पाच्या जमिनी संपादित करण्यासाठी कोणी एजंटगिरी केली? त्या जमिनी संपादन केल्यानंतर त्या प्रकल्पाला कोणी विरोध केला? मग ती पट्टी पॉवर प्लांट असू द्या, देव कोणीचा प्रकल्प असू द्या, सूर्य रोशनीचा प्रकल्प असू द्या, रुची सोयाचा प्रकल्प असू द्या किंवा स्किल इंडियाचा प्रकल्प असू द्या. नेटको कंपनी कोणी बंद पाडली? ज्या नेटको कंपनीवर सतीश धारप यांनी बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यावेळेला मोर्चा काढला होता. सतीश धारप यांनी तो मोर्चा काढल्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न कुठेतरी सुटेल असं त्यांना वाटलं होतं. त्या मोर्चामध्ये आज विभागातील सर्व तरुण पिढी सामील झाली होती. मग त्यावेळेला सतीश धारप यांच्यावर हल्ला करणारे कोण होते ते सुद्धा तुम्ही तपासून बघा. तुम्ही या जनतेचे होऊ शकत नाही. तुम्ही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी फक्त या जनतेला तुम्ही वेठीस दिलेला आहात. म्हणून या विभागातील जनता सुज्ञ आहे. शेठ, तुम्ही जो विकास निधी दिलेला आहात, प्रत्येक गावात दिलात, वाडी वस्तीवर दिलात, त्याचा पूर्णपणे उपयोग करून पूर्णपणे प्रत्येक गावामध्ये, वाडीमध्ये, वस्तीमध्ये मग त्या पाण्याच्या लाईनी असू द्या, रस्ते असू द्या, गटारे असू द्या, समाज मंदिराची कामं असू द्या, हे सर्व मग ते आमदार निधी असू द्या किंवा जिल्हा नियोजनाचा फंड असू द्या, 25-15चा फंड असू द्या, या सर्व योजनेतून ही कामं प्रत्येक या मतदारसंघामध्ये झालेलं आहे. आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याचा विकास, या खारेपाटाचा विकास होत आहे. महिला भगिनींसाठी लाडकी बहीण अशी योजना चांगल्या प्रकारे राबवलेली आहे. त्याचा फायदा महिला भगिनींना होत आहे. या येणाऱ्या काळामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा जो केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, ते या माझ्या महिला बचत गटाच्या भगिनी आहेत, यांच्यासाठी मंत्री ज्या ज्या योजना असतील त्या योजना कशा मिळतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि तुम्ही ते करणारच आहे. आज या इथल्या लोकांची अशी अवस्था झालेली आहे, आणल्याचं घरात पाहिजे मला अशी यांची अवस्था झालेली आहे. त्यामुळे बाकी काही सांगण्याची काही गरज नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी संघटित होऊन या जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेचा भगवा झेंडा कसा फडकेल यासाठी सर्वांनी आपण प्रामाणिक प्रयत्न करूया आणि शिवसेनेचा जिल्हा परिषद झेंडा फडकवून आपण विजयात सामील होऊया. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.